नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी ना उद्या जाणार आहे म्हणून सासरी, म्हणून ना वडिलांनी आणलं इथं चिकन. तर 8 दिवस झालं नुसतं चिकन, मटन, मांस, अंडी हीच खाते. साधं जेवण, व्हेज जेवण काही केलंच नाही मी. तर इथं असं मस्त जेवण झालं आहे आमचं, मकाच्या भाकरी आणि चिकन रस्सा, भात असं. तर आई इथं टाकते आमच्यासाठी हातरून सगळ्यांसाठी. तर लाडू म्हणतोय की बाबांना की माझं पाय लय दुखायला लागलं, तर मला पायाला तेल लावून चोळा म्हणून. तर इथं ना त्याचं आजोबा ना त्याला पायाला तेल लावून चोळणार आहेत. आता बघा तेल घेतलंय हातावर. तर आई इथं टाकायला लागली हातरून. तर आमच्या आईचं हातरून टाकण्याची पद्धत ना लय वेगळी. एक गुढी जरी पडली असली ना तर आमच्या आईला चालत नाही, म्हणून हातरून आमची आईच टाकते. घरात कोणच हातरून टाकत नाही, सगळ्यांचं हातरून ना तिने एकटीच टाकते. तर बघा इथं आमच्या अशा गप्पा चालू आहेत वडिलांच्या, माझ्या, आईच्या. तर बघू शकताय. तर इथं मस्त असं लाडूला तेल लावायला चालू आहे. त्याची रोज अशी पायाला तेल लावून मालिश चालू असते. झोपायच्या आधी त्याची तेल लावून मालिश केली जाते. तर इथं लाडू बघा एडिटिंग करताना कसा मध्ये मध्ये करायला लागलाय. तर बघा कसा झोपलाय बाबांचा पुढं मालिश करा म्हणून. तर बघा असा रोज करतोय लाडू. तिथं राहिला की बाबांचं त्याचं लई चालत असतंय सगळ्यांपेक्षा. तर बघू शकताय तुम्ही. तर आमच्या गप्पा अशा चालूच आहेत त्याची मालिश करत करत. का तर उद्या जाणार आहे म्हणल्यावर आजचा माझ्या माहेरातला शेवटचा दिवस. तर अशा गप्पा टप्पा रंगलेल्या आहेत मस्तपैकी. तर आता आईचं पण डोकं दुखायले, लाडूला म्हणलं जरा आजीचं डोकं दाब. तर बघा लाडू माझा किती छान आहे, लगे आजीचं डोकं दाबाय गेलाय. तर इथं लाडू आता बघा झेंडूबामची छोटी डब्बी घेतलाय आणि आईचं म्हणजे आजीचं त्याच्या डोकं दाबायला गेलाय. तर लय हुशार आहे माझा लाडू, खरंच लय माया करतो सगळ्यांची. तर ती तेवढा जीव लावतोय म्हणल्यावर त्याला कोण पण असं बघितलं ना तरी घेतल्याशिवाय राहतच नाहीत. लाडू बघा इथं कसं मस्तपैकी आजीचं डोकं दाबतंय टीव्ही बघत बघत. हा नाही लाडू, दाबतोय ना तो आजीचं डोकं. तर बघा इथं एडिटिंग करताना माझ्या जवळच बसलाय लाडू. तर अजिबात एडिटिंग करू देत नाही. जवळ असलं की मला एडिटिंग करायलाच येत नाही. ह्यातला पण आवाज व्हॉइस ओव्हर करायला येत नाही आणि ह्याचा पण आवाज काय कळत नाही. तर बघा माझ्यासोबत बोलतच होता त्यानं व्हिडिओ शूट करताना पण. तर मस्त झेंडूबाम लावतंय. तिकडं बाबांचं काय चाललंय पलीकडं. तर आता बाबांचं इकडं ना विक्स शोधायचं काम चालू आहे. तसलं ते वेगळंच विक्स आहे. जरा आईचं आमच्या अंगठाला सूज आली, ती विक्स लावायचं आहे. तर पप्पा शोधायला लागले तर विक्सची डबी कुठं आहे. तर लाडू आमचा आला की सगळं जिकडं तिकडं पसारा होतं आहे, कुठलीच वस्तू सापडत नाही आमच्या आईला. तर इथं बाबांना काही सापडलं नाही तर बाबांचं त्याच्या मस्त गप्पा चालू तर आता अशी आमची गुड नाईट होणार आहे. तर आता गुड मॉर्निंग. तर बघा लाडूला अशी थंडी वाजायला लागली म्हणून लाडू असा ना पांघरून असा बसलाय. उठून सकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. तर उठत काय नाही, नुसतं असं हातरुणावर बसतो आणि हातरून पण काढू देत नाही आजीला. तर इथं लाडूचं बाबा म्हणजे माझा पप्पा भाऊवर झोपलेला आहे. तर बघा लाडूला इथं थंडी वाजते. थंडी 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 थंडी. दात बघा ह्याचे दात 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 कचले दात दात. थंडी वाजते. ह्याला 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 शक्ती म्हणावी रेडेल बादली काढ. तर मैत्रिणीनं इथं बघू शकताय ही अशी साय आहे, मस्त अशी साय आहे. तर मम्मीने ही 8 दिवसाची साठवलेली साय आहे. तर मी इथं पातेलं घेतलंय आणि ते मिक्सरमध्ये ना असं ह्याला बारीक करून घेणार आहे पूर्णपणे. तर बघा आपलं लोणी कसलं मस्त बारीक झालेलं आहे. तर त्याला चांगलं असं घुसळून घेणार आहे मिक्सरवरच.
तर बघू दाखवते मी तुम्हाला की लोणी निघाल्यानंतर कसं प्रकारे लोणी किती छान निघतं बघा मिक्सरवर सुद्धा. आधी मम्मी हातानं रवीनच करायची, पण आता मी म्हणलं मम्मी लय उशीर लागते आणि कामं भरपूर असतात, मिक्सरवर बघ म्हणलं किती छान निघतं एकदा. तर तेव्हापासून मम्मी मिक्सरवरच करते. तर चला दाखवते मी तुम्हाला आई मिक्सरवर किती छान लोणी करते ती. तसं सगळं घुसळून घेतलंय. आता ह्यात वतायचं थोडंसं पाणी. तर बघा लोणी आपलं बाजूला व्हायला दिसायला लागले. थोडं पाणी वतायचं आणखी एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं. तर बघा लोण्याचा गोळा कसा मस्त निघतोय. तर इथं बघू शकताय आपलं लोणी एकीकडं आणि त्यातलं जे दूध असतं ना ते एकीकडं असं मस्त असं लोणी निघालेलं आहे. तर पूर्ण काढल्यावरही तुम्हाला दाखवते. हे बघा हे सगळं लोणीचं आहे. बघा लोणी कसं सेपरेट बाजूला झालंय. तर इथं बघा मैत्रिणींनो असं मस्तपैकी असं लोणी आलेलं आहे. तर मी आता ही लोणी याच पातेल्यात काढून घेणार आहे ज्यात आपण साय साठवली होती. तर मस्त असं लोणी निघालेलं आहे, बघू शकताय. तर बघा किती भारी लोणी. आमच्या लाडूला लोणी नुसतं लय आवडतो. कृष्णाला माझ्या कृष्ण माझा लोणी खातोय लय आवडीनं. पण आता लाडू गेलाय दवाखान्यात आजीसोबत. त्याला जरा सर्दी झाली. परवा दिवशी पण आणलं होतं नेऊन, पण त्या गोळीनं काही फरक पडला नाही औषधाने. म्हणून आणखी एकदा आजी मामा त्याचा आणि लाडू गेलाय दवाखान्यात. तर बघा असं पूर्णपणे असं लोणी काढून घ्यायचं. तर मी आज जाणार आहे म्हणून आईनं ना लोणी काढलंय, कारण अनेक 2 दिवस आई ठेवणार होती साय. पण मी जाणार आहे म्हणून मला ताक पण होतंय न्यायला आणि तूप पण होतंय न्यायला, म्हणून आई असं लोणी काढते म्हणले. आईनं लोणी काढून बारीक करून दिले. मी नुसतं लोणीवरचं काढलंय आलेलं. तर आता ह्या लोण्याला ना स्वच्छ असं धुवून घ्यायचं, म्हणजे आपल्या तुपाचा वास येणार नाही, आंबट वगैरे. पूर्ण असं लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मगच कडवायला ठेवायचं. तर कसं निघाले लोणी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय मैत्रिणींनो, आपण आता ही लोणी ठेवूया गॅसवरती कडायला. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मी असं गॅसवरती लोणी कडायला ठेवते. तर बघू शकताय. आता कडवल्यानंतर आपण पाहूया तूप कसं होतंय. तर चला. तर इथं मस्त असं आपलं ताक तयार झालेलं आहे. तर मी आता घेणार आहे माझ्यासाठी मी प्यायला. आमच्या सोलापूरला ताक 25 रुपयाला अर्धा लिटर भेटतंय. तर गावाकडे बघा ताक. तर आपल्या तुपामध्ये ना तूप काढल्यानंतर ना अशी तुळशीची पानं घ्यायची आणि त्या तुपामध्ये जरा धुवून टाकायची, किंवा खायचं पानंही टाकलं तरी चालतं, म्हणजे आपल्या तुपाचा उग्र वास येत नाही. तुळशीची पानं अशा प्रकारे टाकल्यानंतर. तर इथं मी अशी तुपात तुळशीची पानं टाकते. तर मैत्रिणींनो, आपल्या तुपाला असा पिवळा रंग आलेला आहे. आणखी एक 5 मिनटं आपलं तूप ठेवायचं थोडासा लालसर कलर येईपर्यंत, आणि नंतर त्यामध्ये अशी तुळशीची पानं टाकायची आणि मग थंड झाल्यानंतर तूप आपलं गाळणीने गाळून घ्यायचं. तर असं लो फ्लेमवरच तूप आपलं कडवायला ठेवायचं. मोठी फ्लेम अजिबात करायची नाही, कारण तूप काळं पडतं आणि व्यवस्थित तूप कडलं जात नाही. तर बघा आपल्या तुपाला थोडासा लालसर रंग यायला सुरू झालेला आहे. तूप चांगलं कडलं तरच तूप जास्त दिवस टिकतं आणि तुपाचा उग्र वास येत नाही. तर तूप जर कच्चं अर्धं कडलं तर तुपाचा आंबट आणि उग्र वास यायला सुरुवात होते आणि 1-15 दिवसानंतर तूप आपलं खवट लागतं. म्हणून ना तूप चांगलं कडवायला पाहिजे. आता मी टाकते त्या तुळशीची पानं. तुळशीच्या पानामुळे आपल्या तुपाला वास छान येतो. आणि तुळशीची पानं नसेल तर खायचं पान टाकायचं. खायचं पान अवेलेबल नसेल तर तुळशीचं पान टाकायचं. तर आपलं तूप आता मस्तपैकी असं कडलेलं आहे. तर आपल्या ह्याचा कडायचा आवाज असा बंद झालेला आहे. तर चला बाय मैत्रिणींनो. इथं बघा तूप असं मस्तपैकी झालेलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.